नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला काय बनवून दाखवणार आहे. तर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल काय आहे. आता पुढे मी सांगते तुम्हाला, पण व्हिडिओ पूर्ण बघत जा तुम्ही. काय करणार आहे आज भाजी. आता मी 7-8 मिनिटासाठी भिजू घालते. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हाच समजेल मी काय भाजी केलेली आज. तर भाकरी करून घेते मी. इथे आता मी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे 3-4 पाणी नाही 2 घेतले. आता टाकून घेऊ कुकरमध्ये आणि 6-7 शिट्ट्या घेते मी चांगल्या. आता त्याला शिजून घेऊ. व्हिडिओ पूर्ण बघत जा. नमस्कार मित्रांनो, मी काय बोलू सॉरी, मी भाकर बनवून दाखवते तुम्हाला. पण असं चांगलं रगडून घ्यायचं. थपटून भाकर थपटून घेऊ आपण. थोडी मोठी करते मी. आता तव्यावर टाकून घेते मी. पाणी लावू. पलटी केली. हे बघा छान शिजली गेली. आता मी इकडे गॅस चालू करून शिजवून घेते. बघा छान शिजली. आता आपण तव्यावर मिरची भाजून घेऊ. ठेचा करायचा. 7-8 शिट्ट्या घेतल्या. छान शिजली. ही बघा फुगून गेलेली आहे अशी. असं समजून घ्यायचं. आता असं फुगावायला लागलं. काय ओळखा बरं सांगा मला कमेंटमध्ये कशाची भाजी बनवते मी. आता हे आपण 5-6 पाणीने हे धुवून घेऊन असं खूप असं कुचकरून धुवू. 5-6 पाणीने धुवू. चिकट असते ते. असं चला मी दाखवते नंतर. कधी पण असं कुचकरून धुवत जा. कडूपणा निघून जातो त्याचा. आता मी इथून पाण्यातून असं काढून पिळून घेते. इकडे डिशमध्ये पिळून घ्यायची. हे बघा पिळून घेतली. आपण एवढेसे पण दाणे टाकले ना ते भरपूर होऊन जातात. जास्त नाही टाकायचे एवढेच. आता मी तेल टाकून घेते. त्यात आता लसूण टाकते. त्यात परत आता थोडासा कांदा टाकते. त्यात मी आता ही मेथी टाकून घेते. आपण आता हिरवी मेथीची भाजी भरपूर तुम्ही सगळ्यांनी खाल्लेली असेल, पण या मेथीच्या दाण्यांची कधी भाजीच खाल्लेली नसेल. आम्ही आता गावाकडे कधी भाजीला नाही राहिलं तर कधी आठवण आली तर करतो मध्ये नक्की एक वेळा करून बघा, खाऊन बघा. कारण केसांसाठी चांगलं राहतं. आपण तेल बनवतो घरी तर त्याच्यात मेथी कढीपत्ता टाकतोच ना. अशी भाजी पण खा ना कधी केसांना बाहेरून तेल लावतो त्यापेक्षा आपण पोटातून भाजी खाल्लेली म्हणजे भाजी पोटातून गेलेलं चांगलं. आता कडूपणा निघण्यासाठी आपण 5-1 मिनिटं चांगलं परतून घेऊ. आपण पूर्ण कडूपणा निघून जातो. बिलकुल कडू लागत नाही भाजी. हा आपला पहिला ब्लॉगिंग चॅनल आला. रोज आपण रेसिपींचा टाकत होतो. जेवढं जास्त वेळ परत छान ना तेवढं कडूपणा कमी होतो त्याचा. आपण लाडूंमध्ये टाकतोच का मेथी कडवटपणा येण्यासाठी. का बरं लाडू छान लागतात. असं बिना मेथीचे लाडूचे केले तर आपण एवढे छान नाही लागत ना लाडू. मेथीमुळेच चव येते लाडूंना. त्यात मी आता घरचा काळा मसाला टाकून घेते. थोडासा लाल मसाला. पाणी टाकून घेते. मसाले पण परतले गेले. आता पाणी टाकून घेते. आता आपण मीठ टाकून घेते. भाजीला घट्टपणा येण्यासाठी मी ही डाळ बाजरीचं पीठ टाकून घेते. पाणी टाकून पीठ विरघळून घेऊ आपण.
भाजीमध्ये टाकून घेते. बघा थोडं मिक्स करते. आता आपण चांगली उकळून घेऊ ती भाजी. छान लागते खायला. बघा उकळल्यावर घट्ट होईल ती. बाहेर पाऊस चालू झाला ना म्हणून आवाज येत नाही. लसूण टाकून घेऊ मिरचीच्या ठेच्यामध्ये आणि जाड मीठ टाकते. थोड्या गार होऊन गेल्या त्या. गरम गरम छान बारीक होतात त्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता आपण तेल टाकून घेऊ. बघा भाजी उकळते आपली. पूर्ण व्हिडिओच्या नादात भाकर मिरचीचा ठेचा बनवून दाखवला. तो व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून घेते मी. मेथीची उसळ तयार आहे. एकदम गावरान पद्धतीने बनवून दाखवली आज भाजी. ठेचा भाकर ही डिश आहे आपली.